घटना घडलेली आहे. सीएम सरांशी बोलणं झालेलं आहे. काय ही कालची घटना घडली ती अतिशय दुर्दैवी निंदनीय आहे. याच्या कुणालाही मनाला पटणारी आहे आणि त्या आरोपीला कडक आणि कमीत कमी वेळेमध्ये आणि लोकांच्या म्हणण्यानुसार फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण सर्व मागणी करत असताना काल पालकमंत्री महोदय सुनेत्रा वहिनी बोलल्या, काल एसपी आले होते. मी स्वतः सर्वांशी बोललो आणि आज फडणवीस साहेब स्वतः बोलल्यात आणि आदित्य तटकरी पण बोलल्यात की आपण ह्या फास्ट ट्रॅक वर घेऊ, जे सरकारी वकील चांगला लागेल तो देऊ आणि या आरोपीला कडक आणि लवकरात लवकर सजा करू. ग्रामस्थ म्हणतात घटना झाल्यानंतर काल तुम्ही येणं अपेक्षित होतं. मी इथंच होतो, मी बोरमध्ये होतो आणि मी उपसभापती बरोबर होतो. ही घटना कळल्या मी गेलो, लगेच पीआयला फोन केला, आरोपी अटक केलाय. मी म्हणत होतो अटक करण्यापेक्षा लोकांनी जर हातात घेतला असता तिथंच मारला असता तर मी त्याचं समर्थन केलं असतं. परंतु पोलीस स्टेशनला तो हजर झाला आणि नंतर पोलिसांनी आक्रमक आहे. बरोबर आहे, आम्ही त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. परंतु काही कायदा आहे, कायद्याच्या प्रोसिजरने जाऊन आपल्याला शासन त्याला करावं लागतं. मात्र एवढा जमाव जमलाय, आक्रमक झाले आहे. पालकमंत्री, राज्यमंत्री, गृहमंत्री काय नेमकं त्यांची भूमिका सगळे कोण म्हणलं, सर्वच काम करतात ना, काम सर्वांचं चालू आहे. आरोपी अटक आहे, परंतु त्याला आता अटक असल्यामुळे त्याला आता शासनाच्या काही जी प्रोसिजर नाही त्या प्रोसिजरनेच काम करावं लागणार आहे. कोर्टात चालव म्हणतात, याच्या आधीच्या घटना कधी फास्ट ट्रॅक कोर्टात चाललेल्या दिसल्या नाहीये. आता ही घटना चालन आणि मी ग्वाही देतो, मी स्वतःचा लीड घेणार आहे आणि अशा घटना घडू नये म्हणून भविष्यात अधिवेशनामध्ये आम्ही त्या ठिकाणी मान्यता घेऊ की कुठेही घडू नये घटना. अशा आरोपीला जागेवर शिक्षा झाली पाहिजे. शेवट ही प्रत्येक जण आक्रमक आहे, मला मान्य आहे, परंतु काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. ज्या आपल्या हातात नाही काही गोष्टी समजून घेऊन आपण या मुलीला न्याय कसा मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ग्रामस्थांची चर्चा केली, ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं, तुमच्यात काहीशी बाचाबाची झालं नाही अजिबात नाही. जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये या माणसाला सजा होईल आणि अभिषेक सगळा झालाय, तुम्ही काय करणार ते सांगा. हो नाही येत आमच्या महिलेशी बोलायला फोन. आपण ऐका ना, आता तुम्हाला आमची विनंती फडणवीस साहेब स्वतः बोलत होते. ठीक आहे, तुमच्या मनात राग येईल त्यामध्ये आमचं काही दुमत नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे. परंतु आपल्याला आता आपण चर्चा केली, आपण तुमच्या गावातली आज झालो मुद्दामा एकत्र फडणवीस साहेबांची वेळ घेऊन समक्ष भेटून त्यांचा विरोध केला. जो सरकारी वकील लागेल तो वकिलाची